शिवसेना युवा सेना के थाने विभाग प्रमुख ममित चौगुले का जन्मदिन आज अनूठे उपक्रमों के साथ मनाया गया। अरौली के यूरो स्कूल में आयोजित इस विशेष अभिष्ट चिंतन कार्यक्रम में 10वीं और 12वीं की बोर्ड परीक्षा में उत्तीर्ण हुए सैकड़ों छात्रों का गुण गौरव करते हुए उन्हें सम्मानित किया गया। इस अवसर पर 10 छात्रों को प्रत्येक 15,000 रुपयों की मदद राशि प्रदान की गई ताकि वे आगे की बेहतर पढ़ाई कर सकें। वहीं युतिशा पवार नामक एक छात्रा को युवा नेता ममित चौगुले की ओर से उच्च शिक्षण के लिए 70,000 की धनराशि प्रदान की गई। अपने जन्मदिन पर बेजा खर्च के बजाय छात्रों को प्रोत्साहन एवं उनकी पढ़ाई में मदद देकर युवा नेता ममित चौगुले ने नवी मुंबई में एक अनूठी मिसाल कायम कर दी है। यहाँ छात्रों के बीच उन्होंने केक भी काटा और सबकी शुभकामनाएं भी स्वीकार की। युवा नेता ममित चौगुले के जन्मदिन पर आयोजित इस अभिष्ट चिंतन कार्यक्रम में प्राध्यापक गणेश शिंदे ने 10वीं और 12वीं के छात्रों को करियर गाइडेंस दिया। कार्यक्रम में शिवसेना उपनेता विजय चौगुले, सिद्धिविनायक ट्रस्ट के राहुल लोंडे समेत युवा सेना पदाधिकारी और शिवसेना कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। यहाँ नीट की छात्रा युतिशा पवार ने 70,000 की आर्थिक मदद मिलने पर युवा नेता ममित चौगुले का आभार जताया। युतिशा ने कहा कि पढ़ाई के लिए इस तरह की मदद से वह बहुत प्रभावित हुई है। यह छात्रों का जीवन संवारने के लिए बड़ा कदम है। खूप अभिमान वाटते की त्यांनी मला एवढं सगळं म्हणजे एवढं माझ्यासाठी एफर्ट्स घेतले आणि पैसे दिले त्यांनी मला 70,000 रुपये माझ्या एज्युकेशनसाठी। मला एक MBBS डॉक्टर व्हायचं, मी त्यांना फक्त एक स्वप्न सांगितलं होतं। त्यांनी त्या स्वप्नावरती म्हणजे मला मार्ग दाखवला, पैसे दिले त्यांनी मला। PW फिजिकवालामध्ये बिना काय विचारायचं, परिस्थिती काहीच विचारायचं त्यांनी मला ऍडमिशनसाठी त्यांच्याकडनं पैसे दिले, काहीच विचारलं नाही त्यांनी मला। फक्त एवढं बोलले, तुला शिकायचंय ना शिक म्हणे, जेवढं शिकायचंय शिक म्हणे, वरपर्यंत जा म्हणे तू। खूप छान फील होते। असं तर कोणी देत नाही, लेकिन त्यांनी दिलं म्हणजे त्यांचं म्हणजे कसं आहे की एज्युकेशनसाठी मुलं पुढे झालं पाहिजे, त्यांची सोच ती खूप आवडली मला। वहीं खुद युवा सेना के थाने जिला चीफ ममित चौगुले ने अपने जन्मदिन पर युवाओं और छात्रों के लिए चलाए गए उपक्रमों की जानकारी दी। उन्होंने कहा कि बच्चे पढ़ेंगे तो कुछ अच्छा बनेंगे, इसलिए ऐसे उपक्रम चलाए गए। ममित चौगुले ने जन्मदिन पर मिली बधाइयों के लिए भी आभार जताया। उन्होंने और क्या कुछ कहा, सुन लीजिए। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट लागला त्यांचा सन्मान करण्यात आजचा कार्यक्रम ठेवला आणि इथं खास करून मार्गदर्शक म्हणून गणेश शिंदे साहेबांना बोलवलेलं आणि तसंच आमचे मंगेशजी चिवटे साहेब असतील आणि मुलांना ह्याच्यातून काय बोध घेण्यात आलं, म्हणजे त्यांनाही वाटलं की बाबा आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे। जसे त्यांनी काही गोष्टी सांगितले की आपण हवेत नाही राहिलं पाहिजे, रियालिटीमध्ये काय चाललं, जसं आजचा जो एरा आहे आपण डिजिटल इंस्टाग्राम आणि त्यात न राहता रियालिटीमध्ये राहिलं पाहिजे। आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या मित्रांनी ठरवलं की या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घ्यायचा, त्यांना सन्मान करायचा। कारण की आपण बघत आहात की आजकाल सगळं डिजिटलायझेशन होत आहे आणि राजकारण बोललो तर नुसतं मोठे बॅनर, लाईटी, पार्टी, रील आणि हे, पण आज 10 विद्यार्थी सुद्धा होते 10वी 12वीचे आमच्या स्लम एरियामधले वाड्या वस्त्यांचे, त्यांना सुद्धा देखील मदत करण्यात आली 15,000ची। आणि एक विद्यार्थी होती ती नीटची एक्झामची तयारी करते, तिची आई मला वाटतं वडापाव काहीतरी विकतात, तर ती परिस्थिती नाहीये, पण अशा काही विद्यार्थी माझ्याकडे आले टीचर्स घेऊन, त्यांना मी 70,000चा चेक दिला। आणि जेही गुणवंत विद्यार्थी असतील, 90% वर असतील, 80% वर असतील, कोणाला डॉक्टर बनायचं असेल तर मी ममित चौगुले नगरसेवक म्हणून त्यांना मदत करणार आणि आमचा सगळा चौगुले कुटुंब असतील, मित्र परिवार असतील, आम्ही सगळे अशा विद्यार्थ्यांच्या पाठी उभं राहू आणि ऐरोलीमध्ये जास्तीत जास्त डॉक्टर, शिक्षक मोठे ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।